वातावरण झालेलं आहे. आता चुलीवर करतात बटाटे. मला म्हणजे आज एक पण केलेलं आहे. मला पण मम्मीला सांगितलं मी गोल कर, पण गोल करायला लागले. मग इथं चपात्या झालेल्या, भाकऱ्या झालेल्या. तो चल मग मम्मी काय करते तुम्हाला दाखवते. तर मम्मी तर भाजी झाली इथं, आणि तो ती बटाट्याची भाजी त्या एका डब्यात ठेवून दिली. आणि आंब्याचा रस पहा. फ्रेंड आहे माझी. तर त्या डब्यात बटाट्याची भाजी ठेवली, आणि त्या पातेल्या येते ना, चहाच्या पातेल्या होते ना, आंब्याचा रस ठेवलेला आहे. चल आपण फोटो काढू. चल इकडं बघ. चल काळी माय ना मी चल हाय कर बाई. चल चारा खायचं. चल इकडे. चल 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 चल. हिचं बरं आहे लहान लेकरावणीच आहे. बघ ना, हिला असं चुळीलं ही केलं थोडं की लगेच ही लाडात आली. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो. जेवण करायला दाखवते मी तुम्हाला आता. मॅडम चला जेवायचं ना. बोट पाय चेंगरला पाहिजे. चला तुझं धिंगाणा. चला आता जेवण करून घेऊ. तिचं ताट वाटलं नाही एका वाटेत द्या पहिला. कोणतं बटाटा आहे ही पण द्या. मग ती नाही आवडलं तर भाकर देऊ. चपाती नाही, मला वाटलं आवडली ती छोटी चपाती द्या माझी. नाही तर अजून उद्याच्याला कशी छोटी चपाती करते. तुला हे असलं लागतं ना. काय केलंय नको जा दी आजी कोण आणतो असलं म्हणजे खाते कोणी आली ना. मॅडम बसा तुम्ही. आपण पण एका दिवशी केलेलं आहे ना. हे मम्मी मला तेव्हा पण बटाटे दे ना, ते नाही लागलं तर सांग. अगं तू सारख्याच कशाला फोटो काढते. फोन बघ. तर बघा आताच आमचे जस्ट जेवण वगैरे झाले. जेवण करायला व्हिडिओ स्टार्ट केला की तेवढ्यात ना एक सारडाच पडला. बरं झालं तो माझ्या सांगावं पडला असं, पण तेवढ्यात मी खाली बसले 5-10 मिनिटांनी लगेच सारडा त्या मी जिथं उभं होते ना तिथंच पडला. तर मॅडम चालले जोका खेळायचं काम. मॅडम इकडं आलं तर काही लाड करतात आपल्या जोका खेळायत. तर आहे ना आज आम्हाला घासायचे, पूर्ण घर क्लीन करायचे, दोन्ही रूम क्लीन करायच्यात. कारण कशासाठी काय ते तुम्हाला ना उद्याच्या व्हिडिओमध्ये कळणच आम्ही साफसफाई कशासाठी केली ती. पूर्ण भांडे वगैरे चाललंय, घासायचं काम चाललंय. फक्त जाळ्या वगैरे काढायच्या आता. कारण की ना आमच्या इकडे ना असं काही करायचं म्हणे ना असं अगोदर आहे ना स्वच्छताच करावं लागते का. तर बघा सगळं भांडे वगैरे काढले, वरचे डबे वगैरे काढायचे, अजून सगळं क्लीन करायचं आहे. सगळे जाळं बिळं काढायचे. इतके जाळं झाले आहेत ना, मला जाळं झालं. आणि कसं आहे माहिती का, उन्हाळा असल्यामुळे ना सगळी काय धूळ आहे ना
डायरेक्ट आतमध्येच येते. आता जर काय नाही एवढं दोघी पण किती काय 1-1.5 तासाचं काम आहे. तर आता पण फास्टमध्ये दोघी पण आवरून घेऊ. तर चला. तर बघा आत्ताच आहे ना पलीकडली किचनची रूम आहे ना सगळं आमचं ना आवरून झालं होतं. मग नंतर म्हणलं आता इकडली पण रूम आवरून घ्यावी. कसं आहे ना असं काही कार्यक्रम करायचं म्हणलं ना असं सगळ्या काही गोष्टी ना आम्ही आवरतो बरं का. आपल्या सिटीत मला नाही माहिती बरं का एवढं, पण मी आवरते. बाकीच्यांचं नाही मला सांगता यायचं. पण खेडेगावामध्ये कसं आहे माहिती का, साधा सिंपल जरी कार्यक्रम घालायचं म्हणलं ना पूर्ण टोटल डीप क्लिनिंग करतात बरं का. खरंच ना, इकडं किती त्यांना काम वगैरे त्यांच्या शेतातली कामं असतात, हे असतात. एवढं करून पण त्याने हे पण छोटे छोटे कार्यक्रम असले तर घरातली पण डीप क्लिनिंग करतात. तर नंतर युद्ध चाललं होतं माझं आहे ना सगळं कपाट वगैरे पुसून घ्यायचं चाललं होतं. कारण की ना खूप धूळ बसली होती बरं का. अक्षरशः खरंच खूप धूळ बसली होती. आत्ता आहे ना आम्ही म्हणजे इकडं कसं आहे गावाकडे आहे ना अशी खूप हवा वगैरे सुटते ना, त्याच्यामुळे बाहेरची सगळी धूळ आतमध्येच येते. आणि आपल्या सिटीत कसं राहतं सारखे दरवाजे पॅक राहतात, परत पडदे वगैरे लावलेले राहतात. तसं इकडं खेड्या गावामध्ये आपल्या काय नसतं ना, त्याच्यामुळे इतकी धूळ येते ना अक्षरशः. आता मम्मी जस्ट किती 20-25 दिवस झालं असं आवरलेलं. कारण की आमच्या घरी ती चोरी झाली त्यावेळेस सगळं काही धुमाकूळ चोरांनी सगळ्या गोष्टी खाली ठेवलेल्या होत्या ना, त्याच्यामुळं मग सगळं मम्मीने स्वच्छता केली होती. तरी पण एवढी धूळ झाली तिला. आता कार्यक्रम करायचा होता आपल्याला तर छोटासा, त्याच्यामुळे म्हणले चला सगळे क्लिनिंग करावं. आणि इथं काय मीच एकटी नव्हती बरं. तर पाहू शकता आता सगळी क्लिनिंग झाली आमची. बघा इथं असे ना भांडे वगैरे सगळे लावून घेतलेत. इकडे देवघराचं पण तांब्या वगैरे घासून ठेवला आहे सगळ्या गोष्टी. हे बघा इकडं सगळी गॅस वगैरे सगळं स्वच्छ घासून ठेवलं आहे. पूर्ण डीप क्लिनिंग केली पूर्ण. मस्त वाटायला लागलं आता. आणि त्यानंतर इकडल्या पण रूमची क्लिनिंग केली. स्टॉल का देत्या तर दारा तर बघा जस्ट आताच आहे ना दुपारची झोप वगैरे झाली. कारण सगळं क्लिनिंग झाल्याच्यानंतर मस्त अशी झोप घेतली. जस्ट उठले मला चला आता व्हिडिओचा एंड करावा. कपडे वगैरे पडलेत मग याच्यातले. परत इकडं मम्मीने बेडशीट वगैरे पण धुवून टाकलेले. आळस आला ना आणि सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या. तर चला इथंच सुद्धा व्हिडिओचा मी एंड करते. तर व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.